सुनबाई, जेवणाचं तेवढं बघ, अनिल कामावरून येईलच इतक्यात, असे म्हणत अविनाश अंगणातल्या हौदावर हातपाय धुण्यासाठी गेले. त्यांच्या मागे मागे त्यांची बायको विमला देखील हौदावर गेली. ते दोघे हात धुवून आत येणार तोच त्यांचा धाकटा मुलगा विकास घराचा मुख्य दरवाजा बंद करून किचनमध्ये जाता जाता म्हणाला, दादा तर आला आहे, आता तरी जेवण वाढा वहिनी. या घरात तर माझी कुणाला काळजीच नाही. ज्याला बघावं तो अनिल दादाची वाट बघतोय. वहिनी, कमीत कमी तुम्ही तरी माझी काळजी घेत जा. मी तर नेहमी तुम्हाला खुश ठेवण्यासाठी तुमच्या आवडीचे काही ना काही आणतच असतो आणि तुम्ही तरी देखील माझ्याकडे लक्ष देत नाही. हे सगळं ऐकून कविताने त्याचा कान पकडून ओढत त्याला म्हणाली, भाऊजी, आजकाल तुमची चेष्टा वाढतच चालली आहे. येऊ द्या आज तुमच्या दादाला. विकास त्याचा कान सोडवत म्हणाला, नको वहिनी, त्याला सांगू नका प्लीज. मी तर तुमचा एकुलता एक दीर आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, मी प्रत्येक वेळी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणत असतो आणि आजसुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणलं आहे. असे म्हणत विकास हसतच बाहेर हात धुण्यासाठी गेला. काही वेळातच अनिल आला आणि येताच तो थेट त्याच्या खोलीत गेला. कपडे बदलून तो जेवणासाठी तयार होऊन बाहेरच्या खुर्चीवर येऊन बसला. दुसरीकडे कविता किचनमध्ये सगळ्यांसाठी जेवण बनवताना चेहऱ्यावर एक आश्चर्यकारक हास्य घेऊन विचार करत होती की बाबांचं सुद्धा विशेष आहे. मला या घरात येऊन आता जवळजवळ 4 वर्ष झाली आणि या 4 वर्षात एकदाही असं झालं नाही की त्यांचा आपल्या मुलाबद्दलचा अंदाज चुकलाय. काही वेळातच तिने बाहेरच्या खोलीत चटई अंथरली आणि सगळ्यांसाठी जेवण वाढलं. सगळेजण जेवण करत होते. सगळ्यांची जेवणं झाली आणि ते बाहेर हात धुण्यासाठी जायला उठणार तेवढ्यात अविनाश अनिलला म्हणाले, काय झालं अनिल, काही प्रॉब्लेम आहे का? अनिल त्यांच्याकडे न बघता म्हणाला, नाही बाबा, असं काही नाही. अविनाश म्हणाले, ठीक आहे अनिल, मला सांगायचं नसेल तर नको सांगू. अनिल म्हणाला, तसं काही नाही बाबा, उगाच तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी सांगत नव्हतो. तर असं आहे की परवा दिवशी मला कामासाठी 4 दिवसासाठी नागपूरला जावे लागणार आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या गावात सगळ्यांची घर किती दूर दूर आहेत. मी तर रोज कामावरून लवकर घरी येण्याचा प्रयत्नात असतो. घरी येताना प्रत्येक वेळी मनात हेच येतं की वाटेत कोणी चोर भामटे भेटले तर. त्यामुळे मग जोपर्यंत मी घरी पोहोचत नाही तोपर्यंत मनात धाकधूक असते. मी नागपूरला जायला नकार दिला असता, पण या कामावर माझं पुढचं भवितव्य आहे. कित्येक वर्षापासून या घरची डागडुजी देखील झाली नाही. अजून किती दिवस आम्ही या जुन्या मातीच्या आणि कौलारू घरात राहणार आहोत. अविनाश सगळं ऐकून शांतपणे म्हणाले, यात काळजी करण्यासारखं काय आहे? सुनबाई आहे की, ती सगळं सांभाळेल. तू जा, आराम कर आणि जायची तयारी कर. असे म्हणून ते उठले आणि मग सगळेजण आपल्या आपल्या खोलीत जाऊन झोपायला गेले. पण अनिलला झोप येत नव्हती. त्याला फक्त आपल्या घराच्या सुरक्षिततेची काळजी नव्हती, तर त्याच्या बायकोची सुद्धा काळजी वाटायची. त्याला वाटायचं की कविता खूपच सुंदर आहे. त्याला आठवत होतं की लग्नाच्या दिवशी त्याचे मित्रमंडळी कसे तिला आणि तिच्या सौंदर्याला चोरट्या नजरेने बघत होते. तेवढ्यात त्याला त्याच्या एवढ्या मित्रांपैकी एक मनोजची आठवण आली आणि तो विचार करू लागला की सगळ्या मित्रात मनोजच असा होता की ज्याची नजर मला इतर मित्रांपेक्षा वेगळी आणि सरळ वाटली. हो, हेच योग्य राहील. माझ्या मागे तोच एकमेव असा माणूस आहे जो माझ्या घरच्यांची काळजी घेऊ शकेल. तसंही त्याला काही काम नाही की रात्री त्याला कुठे जावे लागेल. कमीत कमी रात्रीच्या वेळी तर तो माझ्या कुटुंबाची काळजी घेऊच शकतो. अनिल तसाच त्याच्या विचारात गुंग होता. तेवढ्यात किचनमधली कामावरून त्याची बायको कविता खोलीत आली आणि अनिलला असं विचारात असलेला बघून म्हणाली, काय झालं, काय इतकी काळजी करता? बाबा म्हणालेत ना, मी सगळं सांभाळून घेईन. आणि तसंही मी एकटी थोडीच आहे. घरात आई, बाबा आणि विकाससुद्धा आहेतच की. तो मला बऱ्याच कामात मदत करत असतो. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? अनिल म्हणाला, असं काही नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण या समाजाचं काय करू? कुणाच्या मनात काय आहे कसं कळणार? आई आणि बाबा तर आता म्हातारी होऊ लागले आहेत आणि राहिली गोष्ट विकासची तर त्याच्याबद्दल तर न बोललेलंच बरं. दिवसभर नुसता फिरत असतो. त्याला अभ्यास आणि खेळण्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. मला माझ्या कुटुंबाची काळजी तर वाटणारच ना. या अगोदर मी कधीच तुम्हाला सगळ्यांना सोडून कुठे गेलो नाही. दिवसाची गोष्ट वेगळी असते, पण रात्री कोण कुठं काय करेल सांगू शकत नाही. सगळ्या गावात मीच फक्त असा माणूस आहे
जो कामासाठी शहरात जातो. बाकीचे लोक एकतर बेरोजगार आहेत, नाहीतर शेती करतात. त्यामुळे सगळ्यांची नजर माझ्यावरच असते. कविता म्हणाली, हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण कुणाला काय कळणार की तुम्ही घरात आहात का नाहीत ते? सगळ्यांना हे तर माहीतच असणार की तुम्ही सकाळी कामावर जाता आणि संध्याकाळी घरी येता. हे 4-5 दिवस कसे निघून जातील कळणार देखील नाही. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर घरातले सगळेजण झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल नागपूरला जाण्यासाठी तयार होऊन बसला होता आणि सगळ्यांची भेट घेऊन तो निघून गेला. कविताचे दिवस घरातल्या कामात निघून जायचे, पण अनिलशिवाय रात्री झोपायचं म्हणजे तिला जीवावर यायचं. बघता बघता 2 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. त्या रात्री ती सगळी कामं आटोपून झोपायला निघाली. नवऱ्याच्या अनुपस्थित तिला मध्यरात्री तिच्या खोलीत काहीतरी हालचाल जाणवली आणि तिच्या अंथरुणावर धूळमाती सांडली. कविताची झोप उडाली आणि ती इकडे तिकडे बघत म्हणाली, एकतर इकडे जीवनाचं टेन्शन आहे आणि दुसरीकडे या उंदरांनी हैराण करून सोडलंय. ती बडबड करत पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागली, पण तेवढ्यात घराच्या बाहेर काहीतरी खडखडाट होत असल्याचा आवाज आला. कविताची झोप पुन्हा एकदा मोडली, पण आवाज शांत झाल्यावर ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली. काही वेळाने घरातल्या सामानाची पडझड झाल्याच्या आवाजाने तिला खडबडून जाग आली. यावेळी आवाज एवढा मोठा होता की तो ऐकूनच कविताचं डोकं ठणकायला लागलं. आता ती उठून अंथरुणावर बसून राहिली आणि त्या आवाजाची चाहूल घेऊ लागली. ती तो आवाज कशाचा आहे आणि कुठून येत आहे याचा शोध घेऊ लागली. पण काही वेळातच तिला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तो आवाज तर तिच्या सासऱ्यांच्या खोलीतून येत होता. तिने घड्याळात बघितले तर रात्रीचे 3 वाजले होते. तिला हे समजत नव्हतं की एवढ्या रात्री तिचे सासरे त्यांच्या सामानासोबत काय करत होते. तिला राहवत नव्हतं, म्हणून मग ती शेवटी तिच्या खोलीतून बाहेर पडली आणि तिच्या सासऱ्यांच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात तिने बघितलं की त्यांच्या दारात 3-4 चोर तोंडाला रुमाल बांधून अगदी निवांत घरातल्या प्रत्येक खोलीतून घरातल्या चीजवस्तू पोत्यात भरत होते. ते बघून कविताचे पाय थरथर कापू लागले. तिने लगेच बाजूलाच ठेवलेली काठी उचलली आणि चोर चोर असे ओरडतच त्यांच्यावर तुटून पडली. ती आवेगावे चोरांच्या पायावर आणि हातावर काठीने जोरजोरात मारू लागली. सगळे चोर धडपडत जीव वाचवत अविनाशच्या खोलीच्या भिंतीच्या कडेकडेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण जाता जाता त्यातले 1-2 चोर त्यांच्यासोबत घरातले थोडेफार किमती सामान घेऊन जाण्यात यशस्वी झाले. कविताने बहादुरी दाखवत शेवटच्या चोराच्या डोक्यात जोरात काठी मारली आणि त्याचं डोकं फोडलं. त्या शेवटच्या चोराने स्वतःचा जीव वाचवत सोबत चोरलेले सामान तिथेच टाकून पोबारा केला. कविताच्या जोरजोरात ओरडून सुद्धा तिच्या मदतीला कोणी येऊ शकलं नाही. तिला समजून चुकलं की गावात 2 घरात असलेल्या मोठ्या अंतरामुळे कुणी तिचा आवाज ऐकू शकले नसतील. नंतर तिने नीट निरीक्षण केल्यावर तिला समजलं की चोरांनी तिच्या सासऱ्यांच्या खोलीतच हात साफ केला होता. तिला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की एवढ्या गोंधळात सुद्धा ती सोडून तिच्या घरातले बाकीचे लोक अजूनही झोपेतच होते. तेवढ्यात तिचं लक्ष तिथे खोलीत असलेल्या बर्फीच्या बॉक्सवर गेलं. त्यात अजून काही बर्फीचे तुकडे शिल्लक होते. त्यानंतर मात्र तिला हे सगळं प्रकरण काय आहे ते समजलं. तिने थोडा नीट डोक्याला ताण दिला तेव्हा तिला आठवलं की आज संध्याकाळी कुणीतरी आपल्या घरी आलं होतं. तेव्हा विकासने दार उघडलं आणि त्या व्यक्तीने त्याच्याकडे प्रसादाचा तो बॉक्स दिला होता. घरातल्या सगळ्यांनी रात्री जेवण झाल्यावर ती प्रसादाची बर्फी खाल्ली, पण कामात बिझी असल्यामुळे मी ती बर्फी खायची विसरून गेले होते. काहीही म्हणा, पण त्या बर्फीमुळेच घरातले सगळेजण गाढ झोपले होते. मी ती बर्फी खाण्यापासून वाचले आणि म्हणूनच मला या चोरीची माहिती झाली. आता तर सकाळ होईपर्यंत वाट बघावी लागेल. सकाळ झाल्यावर तिने या चोरीची कल्पना घरातल्या सगळ्यांना दिली. कविताने जेव्हा विकासला विचारले, विकास, तुला आठवतंय ना, काल संध्याकाळी कुणीतरी तुला प्रसादाचा बॉक्स देऊन गेला. तुला माहीत आहे का ती व्यक्ती कोण होती? विकास खाली मान घालून म्हणाला, वहिनी माफ करा, पण एकतर तो आला त्यावेळी अंधार पडला होता आणि त्या माणसाने तोंडावर टॉवेल घेतला होता, त्यामुळे त्या माणसाचा चेहरा मी नीट बघू शकलो नाही. त्या प्रसादाच्या बॉक्समध्ये एवढी सगळी बर्फी बघून मी एवढा खुश झालो की मी त्याला त्याचं नावही विचारलं नाही आणि कशाचा प्रसाद आहे तेही विचारलं नाही. कविता म्हणाली, बरं ठीक आहे विकास, पण ही तर साधी सोपी गोष्ट आहे की कोणीही अनोळखी माणसाने आपल्याला काही खायला दिलं तर आपण लगेच ती खात नाही.
कमीत कमी एवढी तरी काळजी घेतली पाहिजे की जी व्यक्ती आपल्याला काही देत आहे त्या व्यक्तीला आपण ओळखतो का नाही हे तरी तपासलं पाहिजे. असो, आताच्या आत्ता माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल. मग कविताने तिच्या सासू आणि सासऱ्यांना समजावून सांगितले की आम्ही दोघे पोलीस स्टेशनला जाऊन येईपर्यंत तुम्ही घरातल्या चोरीला गेलेल्या सामानाची यादी तयार करा, म्हणजे पोलिसांना सगळं काही सांगता येईल. त्यानंतर मग कविता तिच्या दिराला विकासला सोबत घेऊन पोलीस स्टेशनला गेली आणि एक FIR नोंद करत तिने इन्स्पेक्टर रवीला सगळी हकीकत सांगून ती घरी परत आली. बघता बघता अजून दिवस निघून गेले. इकडे घरात कविताचं कशातच मन लागत नव्हतं. आपल्या सुनेला काळजीत बघून सासरे अविनाश म्हणाले, काय झालं सुनबाई, तू एवढी काळजीत का दिसतेस? त्यांच्या विचारण्यावर कविताला रडू आलं आणि ती रडत म्हणाली, बाबा, आज पोलीस कंप्लेंट करून 2 दिवस झाले तरी चोरांचा काही शोध लागला नाही. आज तर अनिल देखील येणार आहे. मी कुठल्या तोंडाने त्याच्यासमोर जाऊ? त्यांच्या मागे मी तुमची आणि या घराची अजिबात काळजी घेऊ शकली नाही. अविनाश तिला धीर देत म्हणाले, सुनबाई, जे काही घडलं तर तुझी काहीच चूक नाही. तसेही तुझ्या जागरूकपणा आणि हिमतीमुळेच तर आपलं संपूर्ण घर लुटलं गेलं नाही. शेवटी थोडं का होईना वाचलंच ना. आणि मला पूर्ण खात्री आहे की ते चोर पकडायला शेवटी तूच पोलिसांना मदत करणार बघ. त्यांचं ते बोलणं आता चालूच होतं. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजला. विकासने दार उघडलं तर अनिल घरात आला होता. अनिल घरात येताच अविनाशने त्याला सगळी हकीकत सांगितली आणि हे देखील सांगितलं की कशी कविताच्या हिमतीमुळे घराचं जास्त नुकसान होण्यापासून वाचलं होतं. हे सगळं ऐकल्यावर अनिलने वडिलांना विचारलं, मी गेल्यावर मनोज घरी आला होता का? अविनाश म्हणाले, नाही, तो तर एकदासुद्धा इकडे आला नाही. हे ऐकल्यावर अनिलच्या चेहऱ्यावर वेगळाच राग उमटला. तो रागातच घरातून निघाला. तेवढ्यात कविताने त्याला थांबवत विचारले, आत्ताच तर आला आहात आणि लगेच कुठे निघालात? आणि तेही एवढ्या रागात? अनिल दातोट खात म्हणाला, हे सगळं त्या मनोजच्या निष्काळजीपणामुळे झालंय. मी त्याला सांगितलं होतं की मी नसताना जरा माझ्या घरावर लक्ष ठेव म्हणून, पण तो आलाच नाही. घर सांभाळायचं काम कधी स्त्री नाही करू शकत आणि म्हणून मी त्याच्याकडून थोडी मदत मागितली होती, पण तो तर खोटारडा निघाला. आपल्या नवऱ्याला असं रागात जाताना बघून कविता विचार करू लागली, अनिल खूप रागात आहे. रागाच्या भरात 2 मित्रांच्यात काही कमी जास्त झालं तर? आणि म्हणून मग ती आपल्या खोलीत गेली आणि तिची पर्स घेऊन ती देखील तिच्या नवऱ्याच्या मागे मागे निघाली. जेव्हा अनिल त्याच्या मित्राच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने बघितले तर मनोज निवांत त्याच्या डोक्यावर टॉवेल गुंडाळून आणि तोंडावर ओढून झोपला होता. अनिल त्याच्यावर ओरडत म्हणाला, मनोज, मी तुला सांगितलं होतं की मी 4 दिवस बाहेरगावी जातोय. मी नसताना थोडं माझ्या घरावर लक्ष ठेव, पण तू तर इथे निवांत अंगावर घेऊन झोपलायस. तुला जरा तरी माहीत आहे का की मी नसताना माझ्या घरात काय झालंय ते? मनोजने विचारलं, का, काय झालं? अनिल रागात त्याच्याजवळ गेला आणि त्याची मानगुटी पकडत त्याला उभा करत म्हणाला, माझ्या घरावर दरोडा पडला. माझं अर्ध घर लुटून नेले चोरांनी. मी आणि माझ्या वडिलांनी मिळून काही पैसे साठवले होते घराच्या डागडोजीसाठी, तेही लुटून नेलं. तेवढ्यात मनोज विव्हळ्यात ओरडू लागला. त्याला काहीतरी दुखत असल्याचं अनिलला जाणवलं आणि त्याने त्याची मानगुटी सोडून दिली आणि त्याला त्याच्या दुखण्याबद्दल विचारलं. तेव्हा मनोज त्याला म्हणाला, यार अनिल, तू सांगितल्यामुळे मी त्याच रात्री तुझ्या घराकडे निघालो होतो. तेवढ्यात काही चोरांनी माझ्यावर हल्ला केला. तेव्हापासून मी या बिछाण्यावर पडून आहे. लगेच कविताने मनोजला प्रश्न विचारला, भाऊजी, ज्या चोरांनी तुमच्यावर हल्ला केला, तुम्हाला मारले, त्यात सगळे पुरुष होते की बाई? मनोज भीतीने बडबडत म्हणाला, काय म्हणायचं आहे तुम्हाला? हे ऐकून अनिल देखील कविताकडे बघत म्हणाला, हा कसला फालतू प्रश्न आहे कविता? एकतर माझा मित्र माझ्यामुळे जखमी झालाय आणि तू आहेस की त्याची चेष्टा करते आहेस. कविता अनिलकडे बघत म्हणाली, तुम्ही थोडं थांबा, मी बोलते आहे ना. मग कविता मनोजकडे रागाने बघत म्हणाली, भाऊजी, तुम्ही या प्रसादाच्या बर्फीत काय मिसळलं होतं? हे ऐकून मनोज गांगरून गेला आणि अनिल डोळे फाडून कविताकडे बघू लागला. कविताने मनोजला गप्प बसलेला बघून म्हणाली, मला वाटतं तुम्ही असं नाही बोलणार. लगेच कविताने तिच्या दिराला विकासला जोरात हाक मारली. विकास! कविताच्या तोंडून विकासचं नाव ऐकताच अनिल तिच्यावर ओरडला, कविता, तू शुद्धीत तर आहेस ना? तू आत्ता यावेळी आपल्या घरात नाहीस. तुला माहीत नाही का, विकास आत्ता आपल्या घरी आहे
आणि आपण मनोजच्या घरी आहोत. कविताने अनिलला हातानेच थांबण्याचा इशारा केला आणि म्हणाली, थांबा थोडी सबुरी धरा. तुम्हाला आता थोड्याच वेळात सगळं काही समजेल. तेवढ्यात अनिलने बघितलं तर विकास इन्स्पेक्टर रवीला घेऊन मनोजच्या घरात आला. अनिलने विकासला विचारले, विकास, तू इथे यावेळी इन्स्पेक्टर साहेबसोबत काय करतोस? विकास थोडासा हसत म्हणाला, जेव्हा तुम्ही रागात घरातून बाहेर पडला तेव्हा वहिनी आतल्या खोलीत तिची पर्स घ्यायला आली. त्याचवेळी मी वहिनीला सांगितलं की त्या दिवशी जो व्यक्ती मला प्रसादाचा बॉक्स देऊन गेला त्याच्या हातावर एक टॅटू गोंदला होता. तो माणूस आज मला गावात भेटला होता. मी त्याला त्या प्रसाद पाठवणाऱ्याचं नाव विचारलं तर त्याने मला मनोजचं नाव सांगितलं. हे सगळं माहिती झाल्यावर वहिनीने मला सांगितलं की मी इन्स्पेक्टर रवीला घेऊन मनोजच्या घराच्या बाहेर त्यांच्या इशाऱ्याची वाट बघायची. म्हणून मग मी कविता वहिनींनी म्हणजेच आपल्या गुप्तहेर कविता वहिनींनी बोलवताच इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन हजर झालो. लगेच कविता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाली, साहेब, त्या दिवशी मी तुम्हाला त्या चोराच्या शर्टच्या फाटलेल्या खिशाचं कापड दिलं होतं. तो बघा, तो शर्ट. जरा त्या कापडाला त्या शर्टसोबत मॅच करून बघा आणि या सगळ्या घराची झडती घ्या. मला पक्की खात्री आहे की आमच्या घरातलं चोरीला गेलेलं सामान या घरातच मिळणार. अनिल हे सगळं दृश्य डोळे फाडून मुखदर्शक बनून बघत होता. तर दुसरीकडे मोठी जखम असल्यामुळे मनोज कुठे पळून जाण्याची शक्यता नव्हती. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर साहेबांना कवितांनी सांगितल्याप्रमाणे मनोजच्या घरातून मनोजच्या विरुद्ध सगळे पुरावे सापडले. साहेबांच्या हातातली गाठी बघून भीतीने मनोजने त्याच्या बाकीच्या साथीदारांची नावे सांगून टाकली. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांनी मनोज आणि त्याच्या अन्य साथीदारांना अटक करून घेऊन गेले. अनिल, कविता आणि विकास आनंदाने आपल्या घरी माघारी आले. अनिल कविताची स्तुती करत म्हणाला, मला माहीत नव्हतं की माझ्या बायकोमध्ये एवढी हुशारी आहे. तेवढ्यात कविता त्याला म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं होतं की कुणाला काही सांगायची गरज नाही. या जगात कुणालाच कुणाच्या दुःखाचं काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त एक संधी पाहिजे आपलं साध्य करण्यासाठी. तुम्ही कुठेही जा, काहीही काम करा, पण त्याबद्दल कुठेच चर्चा करू नका. कोणी भेटलं आणि विचारलंच की कुठे आणि किती वेळासाठी जाणार आहेस तरी त्यांना सगळं खरं सांगू नका. अशात जर तुम्ही 2 दिवसासाठी कुठे जाणार असाल तर समोरच्याला 1 तासात येतो म्हणून सांगा. नंतर विचारलंच तर काहीही कारण सांगता येऊ शकतं की हो, काहीतरी काम निघालं म्हणून उशीर झाला. बहुतेक वेळा आम्ही ज्याच्याकडे मदत मागायला जातो तोच सगळ्यात जास्त आमचं नुकसान करतो. जसं की तुमच्या मित्राने. मनोजने गेलं. अनिल त्याच्या बायकोच्या कविताच्या समोर काही न बोलता तिच्याकडे एकटक बघतच राहिला होता.